मी त्या दिवशी तुम्हाला म्हणाले होते की हे सगळे आरोप खोटे आहेत. बर मान्य, आरोप खोटे आहेत, पण इतके भयंकर आरोप आहेत म्हणून तर पत्रकार आलेत ना इथं. पर ते पत्रकार डायरेक्ट तुमच्या घरी आले असते ना तर तो वैयक्तिक प्रश्न ठरला असता, पण इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये प्रश्न विचारतायत म्हणल्यावर तो सोसायटीचाच प्रश्न झाला. हे बघा, हे आले, हे बोलले असतील त्यांच्याशी. अहो काय झालं, काय म्हणताय, काय झालं काय? अरे राघव, तुझ्या ह्या प्रकरणामुळे आम्हाला किती त्रास होतोय तुला काही कळतंय का? हो हो कळतंय मला. ऐका, हे बघा, मी आताच पत्रकारांशी बोलून आलेलो आहे. त्यांना सांगितलंय ते पुन्हा आपल्या सोसायटीत येणार नाहीत आणि तुम्हाला कोणालाही ते काही प्रश्न विचारणार नाहीत. तेच सांगत होते मी मगाशी यांना. हे असल्यावर तुम्हाला कोणालाही काही त्रास होणार नाही. पण होतोय ना त्रास, होतोय ना त्रास. या प्रकरणामुळे फक्त तुमची बदनामी नाही झाली, अख्ख्या सोसायटीची बदनामी झालीये. अरे राघव, आपल्या सोसायटीतील ते सावंत, त्यांचं घर भाड्याने द्यायचंय, पण तुझ्या ह्या प्रकरणामुळे त्यांचं घर कोणी भाड्याने घ्यायला तयारच नाहीये. तुमच्या या प्रकरणामुळे आम्ही का सहन करायचं सगळं? ऐका ऐका, तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, तुम्ही फक्त प्रयत्न करताय, घडत काहीच नाहीये. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही लगेच वर तोंड करून प्रश्न विचारायला मोकळे. परवा तुझी बायको पूजेला आली होती, काय म्हणाली? माझ्या नवऱ्यावर फक्त आरोप केले गेलेत, त्यामुळे ते गुन्हेगार ठरत नाहीत. मान्य आहे ना, नाही गुन्हेगार. अरे पण तुमच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतोय, ते आम्ही का सोडवावेत? हे बघ, हे प्रॉब्लेम आता तूच सोडव बाबा. मी सोडून देतो तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, मी सोडून देतो. हे बघा, आता पत्रकारांचा मुद्दा होता, मीच केलं, मी बोललो ना त्यांच्याशी, ते पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये येणार नाहीत, तुम्हाला त्रास होणार नाही. झाला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता दुसरा कुठला प्रॉब्लेम आहे बोला. ते सावंतांचं घर ते कोणी भाड्याने घेत नाही, त्याचं काय करायचं? घेतलं, मी घेतो. काय? हे बघा, माझी बहीण वर्षा आणि आमचे जावई भाड्याने घर शोधतच होतो आम्ही. अरे राजू, तुम्हाला आधीच सांगितलं असतं हा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला सुद्धा एवढा त्रास झाला नसता. घर इथेच आहे ना, ठीक आहे, हे दोघं तिथे राहतील, ते घर आम्ही भाड्याने घेतो. घर आम्ही बघू शकतो, चालेल? आता मला त्याचा काय प्रॉब्लेम आहे, मी बोलून घेतो त्या सावंतांशी. झालं, बघितलं, जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितले सॉल्व्ह केले की नाही. आणि ठीक आहे, हे बघा, काळजी करू नका. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. हा, आणि कसं आहे, हो, हे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ना ह्या प्रकरणामुळे, माझं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये होरपळ. कोणी केलंय? आणि हे असं कोणी लिहिलंय? ए, कोण आहे रे? हिम्मत असेल तर आमच्या समोर या, मग मी आहे. आपण असं कोण लिहू शकतं? किती वाईट लिहिलंय. बबन, हो बबन, बबन, काय हे काय? अरे बापरे, काच कशी फुटली? आणि हे काय लिहिलंय? अहो, हेच आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्हीच काय आम्हाला परत विचारताय? कोणी केलंय? माझ्या समोर नाही लिहिलं कोणी, आणि काच फुटण्याचा आवाज पण नाही आला. हो अहो, असं काय करताय बबन? तुम्ही वॉचमन आहात ना, आणि तुम्हाला कळलं नाही कोणी केलंय ते? नंदू थांब, शांत. अहो दादा, असं कसा शांत राहू? एक कोणी केलंय हे कळायला नको का आपल्याला? नाही नंदू दादा, खरंच सॉरी, ही माझी जबाबदारी आहे. पण मला नाही कळलं, माझ्या समोर नाही कोणी काय केलं. मला दिसलं असतं तर मी सोडलाच नसतं त्याला. सोडायचं नाहीच आहे त्याला, पण आधी हे कोणी केलं ते कळायला नको का आपल्याला? माझ्यावर जे काय आरोप झाले ना त्याचे हे परिणाम आहेत. लोकांना मला जितका मानसिक त्रास देता येईल तेवढं ते करतायत. आता माझ्या संपत्तीचं नुकसानही करतायत ते. उद्या ते मला मारायला सुद्धा कमी करणार नाहीत. अहो दादा, असं काय बोलताय तुम्ही? आणि आम्ही बरे असे होऊ देऊ? मुळात यांना अधिकार दिलाय कोणी असा? साहेबांनो, गाडीची काच कुणी फोडले आणि कुणी लिहिलंय, जो कोणी सोसायटीतला असेल ना त्याचा मी शोध लावेनच, आणि सेक्रेटरीला त्याच्या घरी घेऊन जाईल. नाही बबन, मला नाही वाटत हे सोसायटीतलं कोणी केलंय. हे बाहेरच्या कोणाचं तरी काम आहे. अहो पण कळायला नको काय कोणी केलंय दादा? अहो नंदू, बरं झालं इथेच भेटलात.
हे बघा, हे मिक्सरचं भांड आहे ना, ते पाती खराब झाली आहेत, ते जरा नीट करून आणा. ठीक आहे ते थँक्यू. येत. काय झालं? अहो हे बघा, आता मार्केटमध्ये जाताय तुम्ही, कोणी काही बोललं ना लक्ष नका देऊ, आणि कोणालाही काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. नंदू दादा तुम्ही आहात ना यांच्यासोबत? हो आहे, मी लक्ष ठेवतो. ऐका, घरात कोणालाच हे कळता कामा नये. त्यांना उगाच टेन्शन नको. दादा, बोला साहेब. अरे ते काचेचं बघ जरा, काय करता येईल. काच गेला की साहेब पूर्ण? बदलून मिळेल का काय? हा, बदलून मिळेल ना. किती होतील साधारण? पूर्ण बघा एक 12,000 होते. एवढे? अहो साहेब, तुमच्या गाडीचं जुनं मॉडेल, आता ती काच शोधून आणायला म्हणजे बराच वेळ लागणार आहे. का कमी क्वालिटीची देऊ तुम्हाला? नाही, आता कमी क्वालिटीची म्हणल्यावर हे बाकीच्या 4 काचांना मॅच झाली पाहिजे, आहे का नाही? आणि बरंच काम करायचंय. बोला साहेब, करायचं का काम? बरं, मला सांगा, सगळे मिळून किती होतील? आता बघा, सगळे मिळून या आमच्या सगळ्यांची मजदुरी धरून 15,000 पर्यंत सगळं बजेटचं आहे. 15,000? अहो तरी मी कमीच सांगतोय. बर. दादा, मी काय म्हणतो, आपण दुसऱ्या गॅरेजला जाऊन बघूया का? नाही नंदू, बहुतेक ह्या लोकांनी मला ओळखलं. दुसरीकडे गेलो तरी तेच होणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंमत सांगतील. मग आता तू एक काम कर, तू पुढे हो, सामान घ्यायला सुरुवात कर. ऐक, मी हे दुरुस्त करतो आणि मग तुला फोन करतो आणि येऊन भेटतो. बरं. दादा, मी काय म्हणतो, तो सांगेल तेवढे पैसे देऊ नका, कमी करा, मी बघतो. बोला साहेब, करायचं काम? ऐक, आपण तुझ्याकडूनच काच बदलून घेऊ, पण नंतर. मला आहे ना फक्त आता तेवढं ते पेंट आहे ना, तेवढं साफ करून दे ना प्लीज. अहो साहेब, स्प्रे पेंट येतो त्यात काचेवर, त्यात काढायचं म्हणजे बराच वेळ लागणार. ते काय लिहिलंय ते मगाशी समजलं नाही, पण आता समजायला लागलं, त्यामुळे काढाच लागणार बघा साहेब. पण त्याचे वेगळे 10,000 होतील ना साहेब. वर्षा, अरे हळूहळू हळूहळू. अरे वा, महिन्याभराचा किराणा आणून ठेवलेला आहे. बघ आधी काय राहिलं असेल तर आणायला. हो हो सांगते. हे कुठे? त्यांना काहीतरी काम होतं, ते उरकून येतात. बर बरं आनंदी, नंदूने आता हे महिनाभराचं सामान आणलंय, तर आपण डब्यांमध्ये भरून घेऊया का? हो चालेल ना. हा, हे बघा, हे वाळलेत. मी तोपर्यंत हे कांदे बटाटे लावते. हा वर्षा, ते हे बघा, साखर आणि चहा पावडर ते हाताशीच ठेवा. हा, बर. आता रोजचं आहे ना, हे रोज लागेल तुम्हाला. हो, ते हाताशीच ठेवायचं. मीठ नाही आणलं का? नाही आणलं ना, त्याच्यात आहे. ते बघ, आहे ना. मिठासाठी काचेची बरणी, हा, नाहीतर खराब होतो मीठ. बर. आणि हो, हे 2-3 कापड पण आणा लागतील ना, असे रुमाल, जेव्हा जमेल तेव्हा. बरं, ठीक आहे. वहिनी, तुम्ही अगदी स्वतःचं घर असल्यासारखं सगळं करताय. हो, मग आपलंच घर आहे. तुम्ही घरापासून दूर आलायत ना, तुम्हाला तुमच्या घराची आठवण नको आहे म्हणून. हो की नाही वर्षाताई? हो ना. थँक्यू आनंदी. थँक्यू बिंक्यू काही नाही. आता सगळं स्वयंपाकघर लागलं ना की माझ्यासाठी मस्त चहा ठेवायचा, तुम्ही स्वतःच्या हाताने. बरं चालेल. दादा अजून आले नाहीयेत. गाडी रिपेअर झाली असेल की नाही? नाही. हा, काय नाही.
पण खर्चाबद्दल बोलत नाही मी. खर्च नाही करायचा आपल्याला. नाही नाही, मी ऐकत होतो. मीच म्हणत होतो काय ते आता पैसे म्हटलं म्हणजे आता कसं आहे, पगार आता माझा तो दर महिन्याला यायचा, तो आता या महिन्यापासून येणार नाही. आता हे जे प्रकरण आहे ते माहित नाही अजून किती लांबतंय. मग माझं नवीन काम, तोपर्यंत असलेले पैसे आपल्याला जपून, आणि पैसे आहेत नाही असं नाही, काळजी करू नकोस, आहेत. कसला विचार करता एवढा? आणि आता गणपतीचे पैसे येतील ना माझे? आहेत पैसे. मी हे म्हणत होतो म्हणजे आता थोडे हात आखडते घ्यावे लागतील सगळ्याच बाबतीत. म्हणजे एक मिनिट थांबा. मला मला खरं खरं सांगा, तुम्हाला कशासाठी पैसे हवेत का? नाही नाही अगं, काही नाही. मी पण काय मूर्खासारखं बोलतो. आणि तुला का म्हणून पैसे नाही, तुला काय बोलायची आवश्यकता नाही. बरं झालं नंदू तू एटीएम मधनं पैसे काढलेस. काय हाताशी थोडी कॅश असल्यावर बरं पडतं ना जरा. हे सामान सगळं कालच आणलं असतं ना. हो, काल मी अख्खी लिस्ट पाठवलेली. अर्ध सामान कोण विसरलं लिस्ट मधलं? मग काय आहे नंदू, अरे पोळ्या सुद्धा करता आल्या नाहीत काल. साध्या पोलपटल्यात ना विसरलास तू. खरं सांगू, काल तुलाच घेऊन जायला होतं सोबत. नाही म्हणूनच मी आज येते, कारण मला माहिती आहे आज पण काहीतरी नक्की गोंधळ घालणार तू. बरं मला आठवलंय की ना आपण काचेचे ग्लास जरा घेऊन येऊया एक सेट. कोणी पाहुणे आले तर बरं पडेल ना. तू लिस्ट मध्ये हे सगळं लिहिलंयस ना? हो. मग दुकानात गेल्यानंतर ऐकवशील मला हे सगळं? काय कालपासून बघून ऐकून ना वीट आलाय, कंटाळा आलाय, नकोसं झालंय. नंदू, अरे संसारातल्या बेसिक गोष्टी आहेत या करायला नकोत का? काय करतोस? बरं बाई, आता शांत राहा. आता जायचं का आपण? हो चल चल चल, गाडी काढ. हे काय दादाने कव्हर का घातलंय गाडीवर? ते दादाने विचार केला असेल 2-4 दिवस कुठे जायचं नाही म्हणून घातलं असेल कव्हर. हा काढ काढ कव्हर काढ. गाडी कुठे? मी ते पार्क केली होती ना. हा नंदू आता दिसले होते गाडी जवळ. त्यांना माहिती आहे ना गाडी व्यवस्थित करून आणली, पण तेच घेऊन गेले असतील बहुतेक. हो. याला कसं सांगू आता, नाही बदलून आणली आहे गाडीची काच, तरी नंदू घेऊन गेलाच. आणि आता वर्षासोबत गेली असेल तर तिला काय सांगितलं असेल नंदूने? काय झालं? काय टेन्शन आहे का साहेबांना? नाही काय नाही. अच्छा, म्हणजे गाडीला कुणी काय करू नये, त्याच्यावर कुणी काय लिहू नये म्हणून काळजी वाटते ना. पण अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आता व्यवस्थित लक्ष ठेवून बघा. हा, मला काय वाटतं संध्याकाळी ते पोरं खेळतात ना कंपाऊंड मध्ये, त्यांचे आई वडील त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीत व्यवस्थित. मला वाटतं त्यांनीच काहीतरी केलं असणार आहे बघा. तुम्हाला काय वाटतं? हे बघ, मला ते शोधून काढायचं नाहीये. आता मी तुला सांगितलं ना काल, हे होत राहणार आहे. सोड विषय. असं कसं? पण कळायला तर हवं ना कोणी केलं ते. अरे मी तुला सांगतो ना, नको याच्यामध्ये पडू. जा तुझं काम कर जा. तेच तर माझं काम आहे. आता मी ड्युटीवर असताना गाडीची काच कोणी फोडली, कोणी लिहिलं, हे मला शोधलं पाहिजे ना. माझं काम आहे. बाबा नको याच्यामध्ये पडू. जा तुझं काम कर. माफ करा साहेब, नाही शोधणार. जेवली का चिंगी व्यवस्थित? नाही नाही म्हणता म्हणता व्यवस्थित जेवली ती. मला माहिती आहे ना तिची नाटकं. काही खात नाही ती, एकही भाजी आवडत नाही तिला. पण आता तू आली आहेस ना, तू छान हुशारीने तिला सगळं खाऊ घालतेस. की बाई, माझी ही काही चहाची वेळ होती का? जेवणाची वेळ आहे ना. जेवण वाढू का पटकन? नाही नाही नाही, आज आमच्या घरी स्पेशल बेत आहे. वरण भात आणि कुरडई. अरे वा. बरं आनंदी, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला. आनंदी, आम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागलाय आणि पैसेही खूप खर्च झालेत ना. खर्च तर झालेत खूप. अचानक एका मागोमाग एक खर्च. आणि ह्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला, कधी काही सांगणार नाही. पण टेन्शन आलं असेल ना यांना. मग दादाचं हे टेन्शन कमी करायला हवं आनंदी. आधीच त्याला ह्या सगळ्या प्रकरणाचं खूप टेन्शन आहे. ह्या गोष्टीचा खूप ताण घेतलाय त्यांनी. पण मग आपल्याला
खर्चाचं टेन्शन तरी कमी करता येईल ना? नाही, खर्च आम्ही कमीच करतोय. नाही म्हणजे काटकसरी करतोय. अजून काय करू शकतो? का नाही म्हणजे वहिनी, काटकसर करणं चांगलंच आहे, पण तुम्हाला पैशांची गरज होती तर आमच्याकडे मागायचे आहेत ना पैसे. अहो आम्ही केली असती मदत. अहो मदत काय, हक्काने सांगायचं मला. काय ग? खेपाय माझे. अहो नवीन संसार सुरू झालाय तुमचा, तुम्हाला येऊन कसं सांगणार आम्ही? वहिनी, आमच्याकडे पैसे आहेत. आतापर्यंत तुम्ही आम्हाला एवढी मदत केली, त्याच्या पुढे काहीच नाही. खरं सांगू का नंदू दादा, ह्यांना नाही आवडणार तुमच्याकडनं पैसे घेतलेले. त्यामुळे खरंच असू द्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारतोय. आणि तू यातलं दादाला काही सांगू नकोस बाई, नाहीतर तो आमची मदत नाही घेणार. हे बघ आनंदी, छोटे मोठे जे काही खर्च असतील ना ते आम्ही अगदीच मॅनेज करू शकू. म्हणजे दादाचं थोडं तरी बर्डन कमी होईल ना. हो. नाही, यांना न सांगता मी एवढी मोठी गोष्ट नाही करू शकत. खरंच नाही. आनंदी, तुला माहितीये ना दादा कसा आहे. तो अजूनही मला लहानच समजतो. मला नोकरी लागलीये, मी कमवतेय, तरी त्याला कळलं ना की मला एखादी वस्तू हवीये की तो स्वतः जाऊन खर्च करून माझ्यासाठी घेऊन येतो. बहीण आहात ना तुम्ही त्यांची, लाड करणारच ते तुमचे. आणि ती काहीच बोलली नाही आम्हाला. उलट आम्ही स्वतःहून तुला मदत म्हणून थोडं सामान पाठवलं. दादा सॉरी, तुम्हाला कुठलाही त्रास व्हावा किंवा ह्या परिस्थितीत तुम्हाला काही जमत नाही म्हणून आम्ही हे सगळं करतोय असं काही नाहीये. काय इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरातल्या कुणावरही बर्डन येऊ दिलं नाही किंवा घरात कुठलीही पैशाची चणचण असेल तरी ती कधी कुणालाच जाणवू दिली नाही, कळू दिली नाही असं वर्षांनी मला सांगितलं. आणि हे असंच चालू राहावं म्हणून हे सगळं केलं. आता चिंगी, आई, बाबा यांना कुठलाच त्रास होऊ नये एवढंच आम्हाला वाटत होतं. हो दादा. काय इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरासाठी करत आलात, आता आमच्याकडून थोडासा हातभार लावू द्या ना म्हणून. दादा सॉरी. आजपर्यंत इतकी वर्ष या संपूर्ण घराचा भार मी एकटाच वाहवत आलेलो आहे असं मला कधी वाटलं नव्हतं आधी. पण आज तुझ्या रूपात मला एक भाऊ लाभलाय एवढं मात्र नक्की. वर्षा, आता खऱ्या अर्थाने मला वाटतं की तू खूप मोठी झालीस. आपल्या घराचा भार उचलणं काय असतं आणि घरात कुठल्या गोष्टी लागतील ह्यासाठी सतत धडपड करत राहणं, या सगळ्या गोष्टी करत असतानाचा प्रयत्न तुझा मी पाहतोय. मला आता असं अजिबात वाटत नाही की मी एकटा आहे. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात आपल्या हे संपूर्ण कुटुंब सांभाळण्याकरता. थँक्यू. अरे दादा थँक्यू का म्हणतो? नाही, खरंच थँक्यू. कारण कठीण परिस्थिती जी आली ना त्यामुळेच खरं तर कळतं की आपलं कोण आणि परकं कोण. आणि एक महत्वाची गोष्ट कळते की काही झालं, दुनिया इकडची तिकडे होते, पण आपलं कुटुंब असतं ना ते कायम आपल्या सोबत असतं. आपलं कुटुंब आपली कधी साथ सोडत नाही. अरे तू पण काय याच्या नादाला लागून? तुम्ही दोघी थांबा ग. दादा कुठे आहे? आते. दादा, दादा. अहो येते. काय झालं? अगं दादा ते तू बस ना, तू वरून का बोलतो? बोल. हे नवीन घर घेतलंय आम्ही, तर आज पूजा करायची म्हणतोय, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलोय. अरे वा, छान ना. कशाला जावई बापू, भाड्याचं घर आहे, कशाला पूजा वगैरे घालताय? आई, घर भाड्याचं असलं ना तरी आम्ही नव्याने संसार सुरू करतोय आणि आम्ही शून्यातनं सगळं उभं केलंय. म्हणून मग छोटीशी पूजा घालायची, गणेश पूजन करायचं फक्त. त्याला काय हरकत आहे ना? नाही, चांगलं आहे की. आणि भाड्याचं घर असलं म्हणून काय झालं, पूजा करायला काहीच हरकत नाहीये. चांगलं आहे, चांगलं आहे. चांगली कल्पना आहे. हो. वर्षा, ते पूजेची तयारी झाली? अगं आम्ही ज्या गुरुजींना सांगितलंय ना ते गुरुजी पूजेची सगळी तयारी करून घेऊन येणार आहेत. आपल्याला फक्त स्वयंपाक करायचा. हा, मग मी एक काम करते, इथलं घरातलं पटापट आवरते आणि येते खाली.
स्वयंपाकाचं काय ठरवलं ते सांगा, त्याप्रमाणे करूया. आनंदी, आपण जवळचीच माणसं आहोत ना पूजेला फक्त, त्यामुळे 2 भाज्या, वरण भात, पापड, लोणचं असा साधासा स्वयंपाक करू नाही का? नैवेद्यासाठी गोडाचं काहीतरी करा ग. हो. बरं नंदू, आपण मंडळी तर असणारच आहोत, पाटकर आई बाबा पण आहेत. अजून कोणाला आमंत्रण करायचं असेल तर? ते सगळ्यांनाच, म्हणजे सोसायटी मधल्या सगळ्यांनाच. नंदू, अरे केवढा स्वयंपाक करायला लागेल. कशाला सोसायटी वाल्यांना? काही नको, तोंड वाकडी मेल्यांची, कोणाला बोलवायचं नाही आणि येणार पण नाहीत ते. नंदू दादा, चिंकी बाळा, तू नवीन ड्रेस घालणार आहेस ना? जा, ड्रेस काढून ठेव. हो. मी काय म्हणत होते, तुम्ही तुमच्या आईंना आणि रसिकाताईंना पण बोलवणार असाल ना? तुम्ही तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करायला जाणार आहात, तुमच्या आईंचे आशीर्वाद असायलाच हवे. आनंदी, हे सगळं जे केलंय ना, ते गावडे कुटुंबियांनी नाही केलंय, ते कर्णिक कुटुंबियांनी केलंय. आणि मी मूळची कर्णिक आहे, त्यामुळे ही पूजा कर्णिकांची असू शकत नाही का? आणि हे बघ, मला ह्यावर अजून चर्चा नकोय. आणि नंदू, काहीही कुणाला बोलवायची गरज नाहीये, कारण आपल्या नवीन घरात मला पूजेच्या दिवशी वाद नकोय, कळलं? मला घरात काम आहेत, मी चाललीये. वर्षाताई, अहो बाई, मी बघते जरा आवरायला. हे सगळं मी केलंय बरं का. म्हणजे मी वहीवर अशी नक्षी काढली आणि दिली आनंदीला, तिने भिंतीवर काढली. चांगली झाली आहे ना? इकडे इकडे, आता इकडचं दाखवते. हे बघा. आनंदी, नंदू आला नाही का अजून? अगं, एवढा वेळ लागतो का आमंत्रण करायला? ताई आणि आईंनी त्याला थांबून नसेल ना घेतलं, तो येईल ना ग परत. काय बोलताय तुम्ही? नंदू दादांचा निर्णय की नाही, आणि ते ठाम आहेत त्यांच्या निर्णयावर. हे बघा, त्यांनी आज घर घेतलं, पूजा ठेवली, येतील ते, काळजी नका करू. हो, मलाही खात्री आहे तशी की येईल नंदू. हे बघा, आलेच. या. नंदू, काय झालं? अगं बाई, कपडे कपडे. अगं बसा काय आई. नंदू, गुरुजी केव्हाचे येऊन थांबले, तू चल पटकन, चेंज कर आधी. चल लवकर. फक्त 2 मिनिटं. किती पसारा करते. बस खाली बस. ठीक आहे, ठीक आहे. काय ग? आता आपण पूजेला सुरुवात करूया. करोतु स्वस्ति देव ब्रह्मा स्वस्ति व्यापी द्विजातया श्रीस्वरूपाश श्रेष्ठा भेदे स्वस्ति सर्वदाः. आता आपल्या घरातल्या थोड्या मोठ्यांना नमस्कार करून घ्या. कल्याणमस्तु, दीर्घायुष्य भवः. थांब दादा. आनंदी, अहो असू द्या. नाही, जाऊ दे, राहू दे. श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमामहेश्वरो नमः. बरं, आता हातामध्ये अक्षता घ्या आणि तुमच्या कुलदेवतेला सांगणं करा की मी माझ्या नूतन वास्तूमध्ये, मी माझ्या नवीन वास्तूमध्ये गणेश पूजा करतोय. या कार्यारंभी तुम्हाला श्रीफळ दिलेलं आहे. श्रीफळ दिलेलं आहे. गोड मानून घ्या. ते गोड मानून या घ्या. कार्यात सहभागी व्हा. तुम्ही सहभागी व्हा. बाप्पा, वर्षाताई आणि नंदूदादांनी जरी वेगळ्या घरात त्यांचा संसार थाटलाय ना, तरी त्यांचे आणि नंदूदादांच्या आई आणि ताईंशी असलेले मतभेद दूर होऊ देत. इंदू मावशी पण त्यांच्यासोबत असू देत. दोघांच्या नवीन संसाराची सुरुवात आहे, ती अशी नाती तोडून नको ना व्हायला. आणि
घरच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. बाप्पा, माझ्या मनात पण एक इच्छा आहे. ह्यांच्या डोक्यावर असलेला आरोप लवकरात लवकर पुसला जाऊ देत आणि हे कुटुंब पूर्ण होण्यासाठी एका बाळाची गरज आहे. मला आई व्हायचंय बाप्पा. माझी इच्छा पूर्ण करतो. येतील आता. चला आले 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 आनंदी रागावाले आरती सुरू करूया. चला चला चल. हा तर सुरू कर. हा करा. मंगलमूर्ती मोर्यः कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंगलमूर्ती मोर्या. दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवे पुरवे प्रेम कृपाजयाची. काय म्हणाल्या त्या? काही नाही, माझ्या कामासंदर्भात बोलत होत्या त्या. हे बघा, मी त्यांच्याकडे काम करते, त्या पगार देतात मला. विचारपूस केली तर काय फरक पडतो? हे असं आहे म्हणून मी सांगत होते की नका त्यांना बोलवू, कारण मला वाटत होतं की त्या येऊन काही ना काहीतरी खोट नक्की घालणार. माझे अहो वर्षात नाही नाही, तुम्हाला त्रास द्यायला आल्या नव्हत्या त्या. त्या खरं तर माझ्यासाठी आल्या होत्या, कामाची विचारपूस करण्यासाठी. माझं चुकलं ना. नाही नाही, राग तुझ्यावर नव्हता, राग या दोघांवर होता. वड्याचं तेल वांग्यावर निघालं. तुझ्यावर राग असता तर कशाला इथे आल्या असत्या? तुझ्या कामाचंच त्यांना विचारायचं असतं तर गेल्या असत्या ना, स्टुडिओ मध्ये गेल्या असत्या. किती गणपती रंगवले बा तू, हे बघितलं असतं. नाही, त्या तर इथे आल्या, चटाचटा हिला बोलल्या, याला बोलल्या. याच्यावरून सिद्ध होतं की त्यांचा राग या दोघांवर आहे. नाही नाही नाही, माझी चूक झाली. मी वर्षा त्यांच्या मागे लागली त्यांना पूजेला बोलवण्यासाठी. माझं चुकलं खरंच. तू चांगल्या मनानं बोलवलंस ग त्यांना. तुझ्या मनात असं होतं का? नाही. त्या आल्या, नमस्कार केला, गेल्या, विषय संपला. चला आता दोघींनी चांगला मूड ठेवा. अहो वर्षाताई, तुम्ही त्रास करू नका घेऊ. सासरच्या माणसांना जवळ करण्यासाठी ना थोडा वेळ द्यावा लागतो. मी पण वेळ दिला की नाही. आज घरात इतकी छान पूजा झाली. कसलीच काळजी करू नका तुम्ही, सगळं नीट होणार बघा. बरं, मला ना आता निघायला हवं. कुठे निघाली? आई मावशी काही चुकीचं बोलत नव्हत्या. माझं खरंच कामाकडे दुर्लक्ष झालंय. काम पूर्ण करायला हवं आता. मी येते.
अगं आनंदी जेवून तरी जा. नाही नाही नको नको. पण म्हणजे चिंगी चिंगी कुठे गेली? चिंगीला भूक लागली होती, तिला जेवायला वाढलं आणि बाबा तिला आता झोपवायला घेऊन गेले. हा बरं ठीक आहे, चला येते आम्ही. मी तिच्या सोबत असणार आहे. झालं आता रात्रभर काम करत बसेल आणि जेवणाची आवाळ करेल. काय करायचं या पोरीचं काही कळत नाही मला. 1 2 3 4 5 6 रोज 6 तरी मूर्त्या पूर्ण व्हायला हव्या, तेव्हाच माझं काम पूर्ण होईल. अहो चला वर जाऊयात आता. अहो चला उठा. झालं? हो झालं. बरं आनंदी, ऐक, एक काम कर, तू थोडा वेळ इथे आराम कर, कारण घरी गेल्यानंतर सगळी कामं तुझ्या मागे लागतील. नाही नाही नाही, सकाळ पण झाली, आई वाट बघत असते. आईना एक तर सकाळी सकाळी चहा लागतो, नको जाऊयात, आणि नाश्ता पण बनवायचा आहे मला. चला. झोपली होतीस तू? हो. काही झोपली नव्हतीस. ऐक, त्रास नको करून घेऊस, तू इथे आराम कर आणि वरचं सगळं मी आवरतो आणि नाश्ता काहीतरी मी बनवून देईन त्यांना. हा नको नको, आता आपण जाऊयात वर. मी हे झालं ना, घरातलं सगळं काम आवरलं की आराम करेन दुपारी. चला. तू ऐकणार नाहीस. चला. काय झालं बाळा? आजी, ती मुलं माझी उंची कमी म्हणून मला दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. आणि मला ते वरच्या तऱ्हेला ठेवणार होते, नंतर म्हणाले नाही तुझी उंची कमी, आम्ही तुला नाही घेत. मला हंडी फोडायची आजी. काय झालं? आई आली आई आली आई आली. आई कशाला रडतीयस? काय झालं बाळा? ती मुलं माझी उंची कमी पडते म्हणून दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. कोण म्हणाला तुझी उंची कमी आहे म्हणून? मला सांग, मी सांगतो त्याला कशी हंडी फोडणार आहेस तू. चल खाली. करणे, तब्येतीकडे बघा, बघाच वाद घालायला जाऊ नका. त्यांचं आपल्याविषयीचं मत काही बरं नाहीये. राहू द्या, बसा घरात. चिंगी बाळा, हे बघ, आपण एक काम करूयात. तू आता पुढच्या वर्षी मोठी होशील, तुझी उंची वाढेल, मग तू खाली जा. हा, मग तुला कोणी नाही अडवणार. ठीक आहे? नाही, मला यावर्षीच दहीहंडी फोडायची. ठीक आहे, तू या वर्षीच फोडायची दहीहंडी. आपण एक काम करूया, आपण आहे ना घरात हंडी बांधूया. घरात? अहो हो, घरात हंडी? हे बघ, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रशीने हंडी बांधूया आणि मग मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेईन, तू हंडी फोड. खरंच बाबा? हो. रडायचं नाही हा आता. आणि तुला भूक लागली असेल, काही बनवून देऊ? ऐक, तिला भूक लागली, आम्ही आहोत, तू आराम कर, तुला आरामाची. अहो नाही आई, तुमचा चहा वगैरे नको नको नको, काही नको, तू आराम कर जा. ठीक आहे, चल, अजिबात रडायचं नाही. बाबा, किती उंच बांधायची हंडी? छतापर्यंत नेऊ ना. नाही, मला अजून उंच हवी आहे. तुझी आता उंची पाहता आपण 2 थरांची आता बांधूया आणि पुढच्या वर्षी अजून उंच होशील तेव्हा मग 3 थराची बांधूया. राघवा, हंडी बांधण्याच्या नादात कुठल्याही थराला जाऊ नको, घरात चिखल होईल. ठीक आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो, मग आपण कामाला लागूया. हा, आलोच मी. भुकेने डोकं दुखायला लागलं ग माझं आनंदी. खूप भूक लागली मला, खूप भूक. हे आनंदी, मला सांग, तू लहानपणापासून हा असा निर्जळी उपास करतेस? अरे देवा. आनंदी, आनंदी, तुला काही होतंय का? तुला पाणी देऊ? पाणी 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 घे. मला काही होत नाही, मी पाणी पिणार नाही हा वर्षात. आई, काय रे देवा, काय करू? खूप भूक लागली. हे बघ, अजून 9:30 झालेत. 2.5 तास आहेत अजून, आणि मग त्यानंतर आपण उपास सोडायचा? काय रे देवा. हे आनंदी, पण मला सांग, आपला दिवस सूर्योदयानंतर चालू होतो ना, आणि सूर्यास्तानंतर संपतो, बरोबर आहे की नाही?
अगं मग हा उपास 12 वाजेपर्यंत का करतोय आपण? कारण कृष्णाचा जन्म 12 वाजता झाला म्हणून. काय गो बाई, या कृष्णदेवाला जरा आधी नाही का जन्म घेता आला? वर्षाताई काय बोलताय? सॉरी सॉरी. ही फळं आणली तुमच्यासाठी, खाऊन घ्या, कोणाला काही कळणार नाही. हा घे. नाही काय ग आनंदी, मला नको. अगं 2.5 तास बाकी अजून तुमचा उपवास सुटायला, आणि तू दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीयेस ना, रात्रीचं जागरण पण आहे. खाऊन घे चल. नाही नाही मला नको, खरंच नको. असं काय करते वर्षा? ए वर्षा. हा दादा, माझा कडक उपास नाहीये आणि उपासाला फळं चालतात, मी खाणार आहे. ती बघ आनंदी, खरंच नको मला, मी नाही खाणार. बरं ते सगळं जाऊ द्या. बालगणेश बघा ना किती गोड आहे ना. खूप गोड आहे. बघा ना खरंच. काय ग जागरण केलंयस तू, त्याच्यानंतर दिवसभर उपाशी आहेस, तरी सुद्धा इतकं सुंदर काम करतेस, कसं काय जमतं तुला? बाप्पाची मूर्ती बघा ना किती गोड आहे. ह्या बाप्पाकडे बघितलं तर मला तहान भुके लागणार आहे. ती गोड हाते ना, पिवलीच आहे. पोट पण बघा, छोट्या बाळासारखं वाटतंय की नाही? किती गोड आहे बाप्पा. तुझी इच्छा पूर्ण होणार, बाप्पाच करणार पूर्ण.